हॅलो, वेलकम बॅक इन आवर चॅनल. ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही डायरेक्ट सेंटेन्सद्वारे. जेव्हा आपण डायरेक्ट सेंटेन्स बघतो तेव्हा ग्रामर वगैरे जे काय आहे ते ॲटोमॅटिक आपल्याला नंतर लक्षात येतं. तर आधी आपण ही जी काही जर्नी आहे इंग्लिश शिकण्याची ती आपण ह्या चॅनलवरती सेंटेन्स थ्रू आपण शिकणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे आणि ती पद्धत आपण वापरून इंग्लिश शिकणार आहे. तर आपल्या हा जो काही प्रवास आहे तो सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक खूप छान आज मला विचार वाचला मी तो सांगावासा वाटतो. अगदी छोटासा आहे पण फार फुल आहे. खूप मिनिंगफुल आहे. तर तो विचार असा आहे की व्यस्त राहा म्हणजे आपल्याला दुःखी होण्यासाठी वेळच मिळणार नाही. आणि ॲक्च्युली हे तर आजच्या तरुण पिढीने तर नक्कीच अप्लाय केलं पाहिजे, की आपण कसं असतो ना, की काही कारण नसतं निष्कारण आपण दुःखी राहतो. कमी मार्क्स पडले, काही झालं कॉलेजमध्ये, काही झालं घरामध्ये. अरे त्यापेक्षा तुम्ही व्यस्त राहा, बिझी राहा. तुम्हाला कळणार नाही आपला दिवस कुठून सुरू होईल आणि कुठून संपेल. आणि अशा ठिकाणी व्यस्त राहा. मोबाईलमध्ये नका व्यस्त राहू. प्लीज, प्लीज, प्लीज. फक्त तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी मोबाईलमध्ये व्यस्त राहा. अशा ठिकाणी तुम्ही व्यस्त राहा, की ज्यातून तुम्ही काहीतरी शिकताय. काम करण्यात व्यस्त राहा, काही शिकण्यात व्यस्त राहा. व्यस्त राहा पण सिरियसली व्यस्त राहा, कारण कालचा दिवस गेला तो आज येणार नाही. जर तुम्ही आज बिझी राहिले तरच तुम्ही काहीतरी आयुष्यात बिझी म्हणजे काहीतरी शिकण्यात आपली ग्रोथ करण्यात बिझी राहिले तरच नक्की तुमची आयुष्य जे आहे ते ग्रो करेल. अच्छा ठीक आहे, चला आपण आपल्या सेंटेन्सेसला सुरुवात करूयात. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मला जायचे आहे. मला जायचे आहे. सपोज सकाळी आपल्याला कॉलेजला जायचं आहे तर आपण काय म्हणतो, ए आई मला आज कॉलेजला जायचे आहे. तर सेम सेंटेन्स आपण कसं बोलणार की आय हॅव टू गो. आता उद्या तुम्ही जेव्हा उठाल ना तेव्हा हे सेंटेन्स नक्की आईला यूज करा की आई मला उद्या आज कॉलेजला जायचं आहे. तर आपण काय बोलू, आय हॅव टू गो. आय हॅव टू गो. बघा कसं आपल्याला कॉन्फिडन्स लगेच बिल्ड होईल उठल्या उठल्या. नेक्स्ट आहे काळजी घ्या. हे सेंटेन्स आईला जाताना बोला, आई काळजी घे, तू मी कॉलेजमधून येत आहे. तर ते काळजी घ्यायला आपण काय बोलणार, टेक केअर. इझी आहे पण घेतलं मी हे सेंटेन्स. नेक्स्ट आहे मी ठीक आहे. मी ठीक आहे. सपोज आपण फोन केला, मावशीला केला, मामाला केला, तर आपण समोरचे आपल्याला विचारतात तू कसा आहेस, तू कशी आहेस, तर आपण काय बोलतो, मी ठीक आहे. त्यासाठी आपण काय यूज करणार, आय एम फाईन. आय एम फाईन. नेक्स्ट आहे तुला काय पाहिजे आहे. सपोज आपल्या घरात एक छोटंसं बाळ आहे आणि बाळ म्हणजे एक छोटं मुलगा किंवा मुलगी आहे आणि ते आलं की मला काहीतरी पाहिजे आहे. तर आपण काय बोलणार की तुला नेमकं काय पाहिजे आहे, तुला काय पाहिजे आहे. तर आपण कसं बोलणार तिथे, व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. आणि नेक्स्ट आहे कृपया मला बोलवा. कृपया मला बोलवा. सपोज काहीतरी मित्रांना खेळायचं आहे आणि आपण स्टडी करत आहे आणि आपण काय बोलणार अशा वेळेस, तुम्ही जेव्हा तुमचं खेळणं सुरू कराल तेव्हा मला प्लीज बोलवा. तर आपण त्यावेळेस काय बोलणार, कृपया मला बोलवा. सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार, प्लीज कॉल मी. प्लीज कॉल मी. नेक्स्ट आहे आता कुठे आहेस. सपोज आपण बहिणीला किंवा भावाला फोन केला, ती ऑफिसमधून येत आहे, कॉलेजमधून येत आहे, तर ते आपण कसं बोलणार की ए दादा तू कुठे आहेस आत्ता. तर इंग्लिशमधून आपण कसं बोलणार, व्हेअर आर यू नाऊ. व्हेअर आर यू नाऊ. आत्ता आहे त्यामुळे आपण इथे नाऊ वापरलेलं आहे. नेक्स्ट आहे काय वेळ झाला आहे किंवा काय टाईम झाला आहे. आता आपल्याला सपोज याच्या क्लासमध्ये आहे आपण आणि शेजारच्याच्या आपल्या हातामध्ये वॉच आहे. तर आपण काय विचारणार, काय वेळ आहे आत्ता, काय टाईम झाला आहे. तर इंग्लिशमध्ये आपण कसं यूज करणार, व्हॉट टाईम इज इट. व्हॉट टाईम इज इट. नेक्स्ट आहे मला झोप येत आहे. आता सपोज मित्रांच्या गप्पा चालू आहे आणि आपल्याला झोप येत आहे. तर अशा वेळेस आपण काय बोलणार, मुलांनो मला खूप झोप येत आहे. तर सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं यूज करणार, आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपी. नेक्स्ट आहे तुम्ही खूप चांगले आहेत. तुम्ही खूप चांगले आहेत. सपोज आपण टीचरशी बोलतो आहे आणि आपण टीचरला असं बोलतो आहे की टीचर तुम्ही खरंच खूप चांगले आहेत. माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही समजून घेतला. तर आपण इंग्लिशमधून कसं बोलणार, यू आर व्हेरी गुड. यू आर व्हेरी गुड. आता नेक्स्ट आहे हे खूप महाग आहे. हे खूप महाग आहे. सपोज आपले पॅरेंट्ससोबत आपण कुठे गेलो आणि काहीतरी पॅरेंट्स आपल्याला घेत आहे आणि आपण त्यांना असं बोलतो आहे की आई हे खूप महाग आहे. तर
ते सेंटेन्स आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता हे सेंटेन्सेसचा. हे बघा, आपण हे जे इंग्लिश जे काही लर्न करणार आहोत त्यासाठी आपण काही कंपल्सरी रूल्स बनवलेले आहे. ते रूल्स तुम्ही कंपल्सरी फॉलो करा. तुम्हाला नक्की तुमच्या इंग्लिशची जी काही जर्नी आहे ती लवकर सोपी तुम्हाला वाटायला सुरुवात होईल. फर्स्ट रूल आहे, ही जी काही सेंटेन्सेस आहे आपण जी बघितली आत्ता ती सगळी आपण एक छानशी नोटबुक करा. त्यामध्ये ती सगळी सेंटेन्सेस नोट करा. नेक्स्ट आहे, ती सेंटेन्सेस नोट केल्याच्या नंतर ती तुम्ही 4-5 वेळा ती वाचा, मोठ्या आवाजात वाचा. नेक्स्ट आहे, आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ही सेंटेन्सेस कंपल्सरी इंग्लिशमधूनच तुम्ही जेव्हा यूज करण्याचा रूल स्ट्रिक्टली फॉलो कराल तेव्हा तुम्हाला ही जी काही जर्नी आहे इंग्लिश शिकण्याची ही नक्की 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 इझी होईल. तर हे फूल कसं वाटलं तुम्हाला? छान आहे ना एकदम? तर कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं हे फूल. आणि भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत इंग्लिश शिकत राहा आणि इंग्लिशमध्ये बोलत राहा. टेक केअर. बाय.